गरमागरम मुंबई स्टाईल पावभाजी रेडी आहे। थोडासा कांदा, थोडीशी कोथिंबीर खाऊन एन्जॉय करा। आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी। नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पावभाजी रेसिपी। मार्केट सारखी पावभाजी घरी बनवण्यासाठी आज मी काही तुम्हाला खास टिप्स सांगणार आहे, त्या तुम्ही फॉलो करा। एकदम लाल कलरची पावभाजी बनवण्यासाठी फूड कलर देखील वापरायचा नाही, तर त्यासाठी आपण कोणता इन्ग्रेडियंट वापरणार आहोत ते सुद्धा सिक्रेट मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर ही रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत पहा, तरच पावभाजी तुमची एकदम मार्केट स्टाईल एकदम परफेक्ट बनून तयार होईल। तर चला तर मग रेसिपीला सुरू करूया। पावभाजीसाठी भाजी उकडून घेण्यासाठी या ठिकाणी मी 2 मीडियम साइजच्या शिमला मिरची, मोठे 1.5 गाजर, 1 मोठं टोमॅटो, पाव कप फ्लावर, 3 मीडियम साइजचे बटाटे सोलून घेतलेले आहेत, 1 कप मटर घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे, पाव टीस्पून जिरे टाकायचे आहेत। तेल देखील थोडंसं गरम झालेलं आहे। जिरे थोडेसे तडतडले की यामध्ये पटकन बटाटे टाकून घ्यायचे, शिमला मिरची, गाजर, फ्लावर टाकायचा आहे आणि 1 चिरलेला टोमॅटो देखील यामध्ये टाकायचा आहे। मटार देखील यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। सर्व भाज्या टाकून झाल्यानंतर मीडियम गॅसवरती व्यवस्थित हलवून घेऊया। चमचा हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भाज्या मिक्स केल्यानंतर यामध्ये जेवढ्या भाज्या आहेत त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एक वेळेस पळी फिरवून घ्यायची आहे। पाणी ओतल्याच्या नंतर आता कुकरला झाकण लावून घेऊन आता कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर कुकर थंड करून घेऊया। 4 गावरान लाल असलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि 4 लसूण पाकळ्या मिक्सर ग्राइंडरला ग्राइंड करून घेऊया। पावभाजीला तडका देण्यासाठी या ठिकाणी 1 टेबलस्पून 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। तुम्ही तुपाऐवजी बटर देखील घेऊ शकता। पाव टीस्पून जिरे, 1 कप कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया। टोमॅटोची प्युरी व्यवस्थित तुपामध्ये प्युरीला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। हाफ टीस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून मीठ, हाफ टेबलस्पून पावभाजी मसाला, तुम्ही कोणत्याही ब्रँडचा पावभाजी मसाला घेऊ शकता। आणि आता व्यवस्थित प्युरीला मिक्स करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर, तेल सुटेपर्यंत प्युरीला परतून घ्यायचं आहे। टोमॅटोच्या प्युरीला आता तेल सुटलेलं आहे। आता या ठिकाणी आपण उकडून घेतलेली जी भाजी होती ती मी थोडीशी मिक्सर ग्राइंडरला थोडंसं मोठं ग्राइंड करून घेतलेलं आहे। तुम्ही जर मिक्सर ग्राइंडरला ही भाजी ग्राइंड करून घेणार नसाल तर तुम्ही स्मॅशरने स्मॅश करू शकता, पण ही एकदम झटपट होणारी पावभाजी आहे, त्यामुळे मी मिक्सर ग्राइंडरला ग्राइंड केलेलं आहे। एकदम बाहेर सारखी टेस्ट लागते, फक्त थोडंसं खाण्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल, पण ही देखील पावभाजी अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, फार टेस्टी लागते। भाजीला मी ग्राइंड करून टाकलेलं आहे। त्यामध्ये आता कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आपण बॉईल करून घेतलेलं भाज्यांचं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि कन्सिस्टन्सी मेंटेन होईपर्यंत या भाजीला शिजवून घ्यायचं आहे। आता मीडियम गॅसवरती 10 मिनिटांसाठी या भाजीला मी शिजवून घेणार आहे आणि बारीक गॅसवरती 5 मिनिटं म्हणजे टोटल 15 मिनिटं या भाजीला शिजवून घ्यायचं आहे। पहा कन्सिस्टन्सी स्टार्टिंगला पातळच ठेवायची आहे, नंतर भाजी आपली घट्ट होईल। 2 टेबलस्पून कोथिंबीर, जर तुम्हाला मार्केट सारखा भडक लाल रंग पाहिजे असेल तर यामध्ये काश्मीरी लाल मिरची टाकायची आहे। हाफ टेबलस्पून, चवीनुसार थोडंसं मीठ आणि हाफ टेबलस्पून पावभाजी मसाला, हा सोनाचा पावभाजी मसाला वापरलेला आहे मी। आता हे सर्व तिखट मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपल्या भाजीला कलर छान येईल। त्यासाठी मी स्टार्टिंगला थोडं कमी तिखट आणि मीठ टाकलेलं होतं। जर तुम्हाला मार्केट सारखं एकदम भडक रंग पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही बीटरूट थोडंसं टाकू शकता आणि काश्मीरी लाल मिरचीचा वापर करू शकता। 15 मिनिटे भाजीला शिजवून घेऊया। पाव भाजण्यासाठी या ठिकाणी 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे, तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा बटर देखील घेऊ शकता। तूप टाकलेलं आहे आणि या पावाला मी थोडासा
लाल तिखट आणि पावभाजी मसाला लावलेला आहे. आता ही साईड थोडीशी भाजून घेऊया. खालची बाजू थोडीशी भाजल्याच्या नंतर आता ही बॅक साईड सुद्धा भाजून घ्यायची आहे. मसाला पाव भाजण्यासाठी या ठिकाणी मी थोडीशी पावभाजी देखील पावावरती लावलेली आहे. अशा प्रकारे पावभाजी पसरून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आता ही बाजू पलटून घ्यायची आहे. गडबड करायची नाही आणि ही देखील बाजू आता आपण व्यवस्थित भाजून घेऊया. साईडने थोडंसं तूप टाकायचं आहे जेणेकरून आपली भाजी करपणार नाही. तुम्ही अशा प्रकारे भाजी लावण्याच्या ऐवजी प्लेन तूप लावून किंवा बटर लावून देखील पाव भाजू शकता. पहा, एकदम छान असे आपले पाव बनून तयार आहेत. पहा, अशा प्रकारे सर्व पाव मी तयार करून घेते. पहा, एकदम मार्केटमध्ये मिळते तसाच पाव आपला बनून तयार आहे. फार गरम आहे. पहा, असेच मी सर्व पाव भाजून घेतलेले आहेत. पहा, हा तर किती छान क्रिस्पी तयार झालेला आहे. असेच क्रिस्पी पाव मी तयार करू. गरमागरम मुंबई स्टाईल पावभाजी रेडी आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि तव्यावरती खरपूस पावभाजी टाकून बनवलेले पाव देखील पहा किती छान झालेले आहेत. एकदम खरपूस भाजून तयार आहे. या पावभाजीवरती थोडासा कांदा, थोडीशी कोथिंबीर खाऊन एन्जॉय करा. पहा, एकदम थिकनेस देखील पहा एकदम मस्त आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी.